आज आपण पाहणार आहोत गुहेतील खजिना ही गोष्ट. हे आहे श्रावणनगर गाव, जे डोंगराच्या कुशीत निसर्गरम्य वातावरणात वसलेलं छोटस गाव. खेळायला सुरुवात करूया. हो, नंतर बडाच्या झोत. चला. अरे पण पल्ल्या, इन्या, इक्या, किरण्या आणि शंक्या कुठून गेली आहेत? होय र, त्यांचं तर वेगळंच चाललंय आजकाल. सांग पिंके. हा, आपण तर त्यांच्याशी गट्टीच फू करू. हे आहेत गावातील 5 जिवलग मित्र. हा आहे शंक्या, जो खेळात मग्न असणारा. चला विटी दांडू खेळूया. आजचा शॉट. थकवा आला, पाणी पिऊया. हा आहे किरण्या, जो खेळताना कायम चिडायचा. तो हिरवा चेंडू मला दे. हा माझा आहे, पण तू आधी खेळलास, आता मला दे. नाही, मी नाही देणार. दे ना. तू फसवणूक केलीस. नाही रे, मी नाही केली. खोटं बोलू नकोस. मी कुठे चाललास? हा आहे इन्या, जो कायम नकारार्थी विचार करणारा. मला कायम वाटतं हे जमेल का? कदाचित नाही जमणार. असंच विचार करत गाळ फुगून बसलोय. हा आहे इक्या, कायम आळसात आणि झोपा काढणारा. हा आहे पल्या, जो दिवस रात्र अभ्यासात मग्न असणारा आणि गावामध्ये प्रत्येक गोष्टीत अव्वल असणारा. ए पोरांनो, माझ्या आजोबांनी सांगितलंय, डोंगराच्या पलीकडच्या काळ्या गुहेत पेशव्यांच्या काळातला खजिना गाडलाय म्हणे. खजिना मिळाला तर माझ्या सायकलीला नवीन रंग आणि घंटी बसवणार. आपल्याला नाही जमणार रे. वाटेत साप निघाला तर, किंवा आपण हरवलो तर? अरे काही हरकत नाही. हो, आपण बघू. माझं नशीबच खराब आहे. अगं असं काही नसतं. हो, काहीतरी चांगलं घडेल. बरोबर, वाचनात मग्न राहा. अरे इन्या, नशिबावर नाही, बुद्धीवर विश्वास ठेव. हो बरोबर. अरे इतकं चालायचं, माझे पाय दुखतात ऐकून. उद्या पहाटे 5 ला ओढ्याकाठी. जो नाही आला भेकट. नाही नाही, ओढ्या काठी नको. वडाच्या झाडाखाली भेटू आपण सगळेजण सकाळी. हो नक्की भेटूया. चला घरी जाऊया. हो चला, उद्या परत भेटूया. हो नक्की. बाय बाय. बाय. आई गा, मी कशाला म्हणालो? जंगलात वाघ असेल तर, किंवा एखादं भूत. येऊ दे कोणतंही संकट, वाघ असो व दरोडेखोर, मी कुणाला घाबरत नाही. अरे यार, उद्या पहाटे 5 वाजता उठावं लागणार. खजिना काय पळून जाणार आहे का? दुपारी आरामात गेलो असतो. खजिना मिळाला तर तो 5 भागात समान कसा वाटायचा हे आधीच ठरवायला हवं. खजिना मिळतात सायकलीला नवा रंग आणि घंटी बसवणार. पहाटेच्या वेळी वडाच्या झाडाखाली पल्ल्या, इक्या, किरण्या आणि शंक्या. इन्या अजून कसं काय आलं नाही? हाय का इतका आळशी असून पण वेळेवर आला. इन्या भित्रा आहे, मला वाटत नाही तो येईल. खरंच तो येणारच नाही. तेवढ्यात इन्या तिथं आला. चला रे, निघायचं का? आपण आधीच खूप उशीर झालाय. हडर आली रे. अरे मेलो, माझी चड्डी फाटली बहुतेक. बघा, मी आधीच सांगितलं होतं, हे काहीतरी अपशकुन आहे. अरे बावटा, तो शंक्या आहे. ए बोल रे नटसम्राट. ए शंक्या, अजून एकदा असं केलंस ना तर तुला उचलून ओढ्यात फेकतो. ए शंक्या, अजून एकदा असं केलंस ना तर तुला उचलून ओढ्यात फेकतो. थोडं बसूया का रे? माझे पाय दुखायला लागलेत. आता जास्त लांब नाहीये काय, थोडंच चालायचं, मग आपण पोहोचू. हो, आपण लवकर पोहोचू. चला पुढे जाऊया. हो, पण अजून अंधार आहे. पण बघ, हळूहळू प्रकाश येतोय. हो, सकाळ होते. अरे आपण गुहेजवळ पोहोचलो. थांबा, इथे काहीतरी लिहिले. मी पंख नसतानाही उडतो. अरे हे तर मोठ्यांचा परीक्षेसार नाही सुटणार. पण आपण प्रयत्न करूया ना. हो बरोबर. थांबा रे, उडतो, धावतो, बोलतो. अरे वारा, दगड घसरतो. इकडे दार उघडतो. वा रे पल्या, तुझ्या डोक्याला सलाम. चला आत जाऊया. अरे पहा, हा मोठा दगड. हो, तो खूप मोठा आहे. चला पुढे जाऊया. पण तो खूप मोठा दगड आहे. काही हरकत नाही, आपण मिळून जाऊ. हो पाहूया. हा तर मी हलवतो. सांगितलं ना, आपल्याला नाही जमणार. चला परत जाऊ. हा पहा,
खूप मोठा दगड आहे, आपल्याला पुढे जाता येणार नाही. उफ, हळतच नाहीये. अरे एकट्याने नाही, सगळे मिळून. इन्या तू फक्त हात लाव, ताकद आम्ही देतो. चला रे, नाही तर खजिना चुकणार. आयशा! अरे आपल्याला सापडला ना खजिना. आता आपली सगळी स्वप्ने पूर्ण होणार. नीट बघा रे, यामध्ये तर फक्त चिठ्ठी आणि आरसाच दिसत आहे. थांबा रे, ती चिठ्ठी कशाची आहे बघतो मी. खरा खजिना म्हणजे तुमची मैत्री, बुद्धी, ताकद, गंमत, सोबत आणि जिद्द जेव्हा एकत्र येतात तेव्हाच विजय मिळतो. अरे मी पण आलो इथपर्यंत, म्हणजे मी हार मानणारा नाही. आणि मी झोपलो नाही, हा मोठा चमत्कार. खजिना म्हणजे आपणच आहोत रे 5 जण. अरे वा, बाहेर आलो. हो, खूप छान आहे इथे. एकत्र आलोच आता. पुढच्या रविवारी त्या जुन्या विहिरीकडे जाऊया का? हा हा, पळा रे. हो, मला गाव दिसते. हो, पोहोचलो. तर मित्रांनो, आपण या गोष्टीतून काय शिकलो? एकीचं बळ मोठं असतं. हार मानणारा जिंकू शकत नाही. खरा खजिना म्हणजे मैत्री. आमची गोष्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. अशाच छान छान गोष्टी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.